आणि यानंतर बातमी आहे भाज्यांच्या कडाडलेल्या भावाची। एकीकडे कांद्याचे भाव उतरल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची कोबी आणि टोमॅटो सुद्धा मातीमोल भावाने विकला जातोय। नाशिक जिल्ह्यातल्या बाजारपेठेमध्ये टोमॅटो अवघा 2.5 रुपये किलो तर कोबीला केवळ 1.25 रुपये किलोचा भाव मिळालाय। 20 रुपये किलोच्या टोमॅटो क्रेटला 50 रुपये आणि कोबीच्या क्रेटला फक्त 25 रुपये मिळतात। त्यामुळे बाजारात माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना चहा पिता येईल इतके पैसेही मिळत नाहीयेत। व्यापारी शेतकऱ्यांकडून जरी मातीमोल दराने भाजीपाला विकत घेत असला तरी ग्राहकांना मात्र कोबी आणि टोमॅटोसाठी कमीत कमी 15 ते 20 रुपये मोजावे लागतात। त्यामुळे बाजारात पुन्हा व्यापाऱ्यांचीच मनमानी पाहायला मिळते आणि याचा फटका मात्र कष्टकरी शेतकऱ्याला बसतोय। सागर वैद्य आपले प्रतिनिधी सध्या नाशिकहून आपल्या सोबत आहेत। सागर, नेमकी काय कारणं आहेत की भाज्यांचे भाव इतके पडतात आणि शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे? खरं तर गेल्या 2-3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोबीची आणि टोमॅटोची आवक होतीये। खरं तर या दोघही पिकांना साधारणतः 2 महिन्याचा कालावधी लागत असतो येण्यासाठी। गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीचा चांगला पाऊस झालेला आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या। कांद्यामध्ये शेतकरी पूर्णपणे मातीमोल भावाने विकला गेल्यामुळे त्यांची पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली होती आणि त्याच्यामुळे फळं भाजीपाला घेतल्यानंतर काहीतरी उत्पन्न हाती येईल अशी त्यांची अपेक्षा होती आणि साहजिकच टोमॅटो कोबी हे जे रोजच्या जेवणातले आणि खाण्यापिण्यातले पदार्थ आहेत त्याच्याकडे शेतकऱ्यांच्या आशा लागलेल्या होत्या। परंतु दुर्दैवाने गेल्या 2-3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक झाली आणि त्याच्यामुळे भाव जे आहेत ते अक्षरशः मातीमोल झालेले आहेत। गेल्या 2-2.5 महिन्यात कांद्यानंतर किमान टोमॅटो आणि कोबी आपल्याला दिलासा देईल ही जी शेतकऱ्यांची अपेक्षा होती ती फोल ठरलेली आहे। माझ्यासोबत आता शेतकरी आपण त्यांच्याशी बोलू थोडंसं। मला सांगा काय अनुभव आहे गेल्या 2 दिवसात? 2 दिवसात तांबड्याची बाजार इतकी घसरलेली, 40 रुपये 50 रुपये तांबड्या जाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी अक्षरशः फेकून दिल्या तांबट्या, पण व्यापाऱ्याला दिल्या नाही। कोबीची 30 पैसे रुपये किलो 2 रुपये किलो कोबी, आवक जास्त वाढल्या गेली मार्केटला। टमाटा कोबी इतर भाजीपाल्याची मार्केट थोडीशी बरी साधारणतः पण कमीच प्रमाणे सगळ्या भागात जिल्ह्यातल्या हीच परिस्थिती। सगळ्या भागातल्या आता आमच्या गिरणारा इकडे लांब लांबून माल इकडे येतो नाशिक मार्केटला, तिथे तीच परिस्थिती। टमाट्याची परिस्थिती अतिशय खतरनाक आहे। माझ्यासोबत व्यापारी पण आहे। मला सांगा काय कारण आहे? कारण बाहेर परराज्यात आणि परदेशात सुद्धा नाशिकहून टोमॅटो जातो, इतर भाजीपाला जातो, मग हे भाव पडण्याचं कारण काय? सर्वप्रथम या वर्षी पाणी पाऊस शेतकऱ्यांसाठी चांगला पडला असल्यामुळे टमाटा आणि कोबीचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशी लागवड शेतकरी वर्गाकडून झालेली आहे आणि हा पाऊस मालाला पोषक असल्यामुळे त्याचे नुकसान नाहीये आणि त्यामुळे ती आवक मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट यार्डामध्ये येते आहे आणि त्यातली त्यात तुमचा उरी हल्ला जो झाला तो जो पाकिस्तानला जाणारा 300-400 ट्रक जो टोमॅटो आहे ही बॉर्डर सील झाल्यामुळे तो सुद्धा आता इथेच विकावा लागतो भारतामध्ये। तोही एक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसतोय बॉर्डर बंद होण्याचा। आणि राहिला कोबीचा प्रश्न, तुमचा कोबी अशी एक बँगलोरवरनच कोबी मोठ्या प्रचंड प्रमाणात उत्पादन झालेलं आहे आणि तो माल सगळीकडे पाठवले जाऊ राहिलं। प्रत्येक मार्केटमध्ये त्याची उठाव नसल्यामुळे त्यात नाशिकचा माल एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात येतो आहे आणि तो पाऊस जो मनासारखा जो आपण नुकसानदायक म्हणतो तो न झाल्यामुळे, ती नुकसान न झाल्यामुळे हे आर्थिक मंदीचं संकट आलेलं आहे। आपण बघू शकतो एकीकडे चांगला पाऊस झाला, चांगलं उत्पादन झालं, परंतु दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे की स्थानिक बाजारपेठांमध्ये आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि परदेशात जाणारा माल सुद्धा थांबलेला आहे आणि त्याच्यामुळे ही खरं तर भावांमधली पडझड आहे असं पाहायला मिळतंय। ज्ञानदा, नक्कीच सागर, अनेक कारणं आहेत की ज्या कारणांचा फटका शेतकऱ्यांना बसतोय, परंतु ग्राहकांपर्यंत माल पोहोचताना तो चढ्या दरानंच पोहोचतोय, त्यामुळे यामध्ये निश्चितच शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतंय। सागर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।